डॉक्टर साहेब, कुठे निघाला होता तेवढ्या घाईघाईने? ओळखलात का मला? हो. तरी पळून चालला होता? तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या हॉस्पिटलला येऊ शकत नाही? हा पण एक आहे, हा, इतक्या वर्षानंतरही तुम्ही मला ओळखलत, हे बघून खूप बरं वाटलं. तुम्ही माझ्या सांगण्यात लक्षात आहात, पण मी सारं विसरलोय. पण तुम्ही इतक्या वर्षानंतर का आलात? मुद्द्याचं बोलते. खूप वर्षांपूर्वी जिला वाचवण्यासाठी तुम्हाला पैसे मोजले होते ना मी, आता तिलाच संपवायचं आहे मला, आणि म्हणून तुम्हाला तुमचं तोंड उघडावं लागणार आहे. माफ करा, पण मेलेली मुर्दी काव करून काढतात, आणि तसंही मला यात पडायचंच नाहीये. अहो, माझं हॉस्पिटल चांगलं चालू आहे आणि माझी रोजीरोटी पण प्रामाणिकपणे चालू आहे. काय म्हणाल? परत एकदा सांगा. काय प्रामाणिकपणे? आणि काय म्हणालात? तुमचं हॉस्पिटल मी पैसे दिले तुम्हाला, मी माझ्या पैशातनं उभं आहे तुमचं हॉस्पिटल. ते पैसे तुमचे नव्हते. काय फरक पडतो? मिळवून तर मीच दिले होते ना. आणि आता मुकाट्याने मी जसं सांगीन तसं करायचं. आणि आता माझं ऐकलं नाही ना तर तुमचं हॉस्पिटल तर जाईलच, डॉक्टरी पण जाईल, किती बदनामी होईल, आणि कदाचित जेलमध्ये पण जावं लागेल बरं का. अहो डॉक्टर, कशाला या वयात हे सगळं करताय? तेव्हा आता मुकाट्याने मी सांगेल ते ऐकायचं. काय? ऐक ना, तू ओळखतेस ना मला? नाही म्हणजे या घरात आपलं नातं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. मी तुला समजून घेते, तशी तू सुद्धा मला समजून घेतेस ना नेहमी. मग मला सांग ना, माझं कुठे चुकतं? मी कधीच निर्णय घेताना स्वतःचा विचार केलेला नाहीये आजपर्यंत. मी फक्त तुमचा विचार करते, माझ्या कुटुंबाचा विचार करते, माझ्या मुलांचा विचार करते, आणि जे तुमच्यासाठी चांगलं आहे कितीही कठोर असलं तरी सुद्धा मी त्या पद्धतीनेच निर्णय घेते. तुम्हाला माहिती आहे ना, आतापर्यंत मला असं वाटत होतं तुम्ही कधीच माझ्या विरोधात जात नाही. मी जे काय सांगेन ते ऐकता निमूटपणे. मला वाटलं तुम्हाला माझं पटतंय की काय, पण आज मला काय वाटतं माहिती, मी हुकुमशाही गाजवते. तुम्ही सगळेजण तुमच्या इच्छेविरुद्ध, मनाविरुद्ध जाऊन माझं ऐकताय का? हा, मी वाईट वागते का तुम्हा सगळ्यांशी? सांग ना, माझं काय चुकतंय अमृता? काय चुकतंय माझं? मी खूप काळजी घेते तुम्हा सगळ्यांची, तुमचा विचार करते, हे चुकतंय? नाही आई, तसं नाहीये. या घरात त्यावेळी तुम्हाला जे योग्य वाटलं तसे निर्णय तुम्ही घेत आलात. तुमच्या जागेवर दुसरं कोणी जबाबदार व्यक्ती असतं तरी त्यांनी पण तेच केलं असतं. आई, नका ना एवढं वाईट वाटून घेऊ प्लीज. नील, बाबा प्लीज, आता मला तुमचं कोणतंही लेक्चर ऐकायचं नाहीये. हे बघ, मी तुला इथे लेक्चर द्यायला आलेलो नाही, आणि फक्त तुझीच चूक आहे असंही माझं म्हणणं नाही. मला हे मान्यच आहे की तिलोत्तमाची चूक आहे. तिने तुझं आणि सानिकाचं लग्न होऊ द्यायला काहीच हरकत नव्हती. पण तेव्हा जर तुला सानिकाविषयी एवढं वाटत होतं तर तू ठाम भूमिका का नाही घेतलीस? तेव्हा जर तू ठाम भूमिका घेतली असतीस तर चित्र खूप वेगळं असतं. सारंगच्या बाबतीत विचित्र परिस्थितीत लग्न झालं, पण तो आजही सावलीच्या मागे ठामपणे उभा आहे. तसा तू ठामपणे का नाही उभा राहिलास? पण बाबा, त्यावेळेला आईच्या निर्णयाचा सन्मान केला त्याने. ठीक आहे, तेव्हा केला ना. मग आता फक्त तिलोत्तमाला कसा दोषी ठरवता येतो? कारण मला माझ्या चुका कळतायत बाबा. तिने सांगितलं म्हणून मी ऐश्वर्याशी लग्न केलं, पण तिने काय केलंय हे तुम्हाला माहिती आहे ना. म्हणून मी घटस्फोट घेतोय आता तिच्यापासून. म्हणजे मी हिला न विचारता काही निर्णय घ्यायचा नाही का? तुमचा संसार तुटू नये एवढंच वाटत होतं आईला. अरे पण लंडनला सोडून ये हे तीच म्हणाली ना, तिचाच निर्णय होता हा. मग आता ती लंडनला असताना आमचा संसार होणार कसा सारंग? अरे नील, उलट तिलोत्तमा तर म्हणत होती की ऐश्वर्याला आपण एक शेवटची संधी देऊया.
म्हणून तिने मला ऐश्वर्याला फोन सुद्धा करायला सांगितला होता. मी फोन केला पण ऐश्वर्याने उचलला नाही. आणि मग अचानक तिचा हा मेसेज आला, तेव्हा आम्हाला हे घटस्फोटाचं प्रकरण कळलं. कळलं ना, मग आता जे आहे ते ऍक्सेप्ट करा ना. नील, हे बघ, तुझं भलं व्हावं, तू आनंदी राहावास असं मला, आईला, आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आता घटस्फोट हीच तुझी मर्जी असेल तर आम्हाला ते मान्य करावंच लागेल ना. ठीक आहे, मी बोलतो तिलोत्तमाशी. बाबा जे हवंय ते करा, पण प्लीज मला आता एकटं सोडा. ये जरा इथे देवापाशी आणि त्या पोरीला सुद्धा घेऊन ये. या. हात जोडून माझ्याबरोबर प्रार्थना करा. देवा, आमच्या घरात सुख, समृद्धी, शांतता सगळं काही नांदू दे. एकमेकांमधले गैरसमज अगदी दूर होऊ दे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे माझ्या घरावर कुठलंही संकट नको आणूच देवा. कुठलंही संकट सांगून येत नसतं तिलोत्तमा.